हॅलो फ्रेंड्स, चला तर बनवूया आपण आज मोड आलेली उसळ. मोड आलेले कडधान्य हे शरीरासाठी खूप फायदेमंद असतात. चला तर मग रेसिपी स्टार्ट करू. कांदा आणि कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आहे. मोड आलेले कडधान्य हे शरीराच्या पोटाच्या आजारासाठी खूप फायदेमंद असतात. त्यामध्ये असलेलं फायबर हे पोटांच्या आजाराला दूर करतं. भाजीसाठी लागलेली मोड आलेली मटकी, बारीक कट करून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायची आहे. कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घ्यायचं आहे आपल्या हवं त्या मापाने. तेलामध्ये थोडेसे राईचे दाणे टाकायचे. राईने तडतड केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं. जिरं आणि राई जिरं लाल होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं. आपण बारीक करून घेतलेला कांदा तेलामध्ये टाकून द्यायचा. थोडीशी वरतून कोथिंबीर टाकायची. कांदा पूर्ण लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा लाल भाजून झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची. हळद टाकल्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकायचं. आपल्याला जसं तिखट लागतं, जसं चवीनुसार तसं टाकायचं. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आपल्याला जितकं खारट पाहिजे किंवा अळणी, काहींना खारट लागतं, काहींना अळणी लागतं. आपल्या पद्धतीने आपल्याला जशी चव पाहिजे तसं टेस्ट करून मीठ टाकून घ्यायचं. सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर मोड आलेली मटकी आपण त्यामध्ये टाकून घेऊ. मोड आलेली मटकी थोडीशी परतून घ्यायची. परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं. आपल्याला जसं पातळ पाहिजे किंवा घट्ट लागतं त्याप्रमाणे आपण पाणी टाकून घ्यायचं. त्यामध्ये उकळी आल्यानंतर थोडंसं त्याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा. थोडंसं शिजवून द्यायचं. तयार आहे आपली मोड आलेली उसळ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.